दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सणाच्या उपवासाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा नोवेना. पवित्र कोणही, पवित्र कोणही, हिचे स्मिते उषे परी, सुरम्य चंद्रिके परी, सतेज भास्करा परी, पवित्र कोणही, पवित्र कोणही, पवित्र कोणही. प्रार्थनेचा हेतू. अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्य सहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस. आज आम्ही तुझकडे येतो व मिळालेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शवण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी पुढील कृपादाने मिळवून दे. मोहावर विजय मिळविण्यासाठी सामर्थ्य दे. येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे, की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर. लोक समुदायाची प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षरस केलास. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा आम्ही गौरव करीत आहोत. आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहाय्यक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जिवंतांचे संरक्षण व मरणाऱ्यांचे तारण आहेस. तुझे नाव सदैव विशेषतः मोहप्रसंगी व मरते समय आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा धावा ऐक. तुझे नाव उच्चारणातच आम्ही समाधान मानणार नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहाय्यक माता आहे असे आम्ही दर्शवू. ऐहिक गरजांसाठी प्रार्थना. हे नित्य सहाय्य माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझ समोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव व असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हाला खुश आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हाला धैर्य दे. हे नित्य सहाय्य माते,
आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी विनंती आम्ही तुझकडे करीत आहोत. लोकसमुदायाचे आवाहन. आपण प्रार्थना करूया. आपले परमगुरु स्वामी पोप फ्रान्सिस, आपले महागुरु स्वामी आर्चबिशप फेलिक्स व राज्यकर्ते ह्या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्यात सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना पवित्र आत्मेने कृपा द्यावी व जीवनात योग्य मार्गदर्शन करावे म्हणून हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहे ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नोवेनांच्या भक्तांना व सर्व मृत व्यक्तींना शांती लाभावी म्हणून हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. आजच्या ह्या नोवेनाचा विशेष हेतू व येथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी मनात आपण पवित्र मरियेकडे प्रार्थना करूया. आभार. हे प्रभो, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. साक्रामेंताद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आम्हा नोवेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व ऐहिक देणग्यांबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहायक मातेचे गायनाद्वारे आभार मानूया. नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आमुची राखण तू करणारी, निर्दोषी निर्मळ जननी. नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आजारांना आशीर्वाद. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, शारीरिक आजाराने दुर्बळ झालेल्या तुझ्या सेवकाकडे आपली दयादृष्टी वळव व तू उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ असे आम्ही मानू. आमेन. तुमचे संरक्षण करावयास प्रभू येशू तुमच्या जवळ असो, तुमचे पालन करावयास तो तुमच्यामध्ये असो, तुमचे मार्गदर्शन करावयास तो तुमच्या समोर असो, तुमचा सांभाळ करावयास तो तुमच्या पाठीशी असो, तुम्हाला आशीर्वाद द्यावयास तो तुम्हावर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देव. आमेन. लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन. हे नित्य सहाय्य माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानांची तू वाटप करतेस. तू मानवाची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसलीच भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्तासमोर तू सर्व नरकांच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त जो तुझा पुत्र व आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात आम्ही त्याची वाट पाहत आहोत. महासमयी आम्हाला तुझा विसर पडू नकोस. हे नित्य सहायक माते, आमच्या पापांची क्षमा, येशूवर प्रीती, जीवनात कायमची काठी आणि तुझकडे धाव घेण्याची सद्बुद्धी ही कृपादाने तू आमच्यासाठी मिळव. सर्व युगातील विश्वासू लोकांशी एकचित्त होऊन मरियेची स्तुती करून आपण तिचा आश्रय घेऊया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू.
हे पवित्र मरिये देवाची माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन. हे देवाच्या माते आम्हासाठी विनंती कर ख्रिस्ताने त्याच्या दिलेल्या वचनास वचनास आम्ही आम्ही योग्य पात्र व्हावे म्हणून. म्हणून. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तू आपली माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तसबिरीसमोर आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमेन. प्रवेश गीत गीत क्रमांक 12. प्रभात समयी वंदू प्रभुला, प्रभात समयी वंदू प्रभुला, अनाथ बंधू देवाला, अनाथ बंधू देवाला. प्रभात समयी वंदू प्रभुला, प्रभात समयी वंदू प्रभुला. रात्र संपली सूर्य उगवला, दिवस नवा उदयाला. आता प्रभूच्या गुणगानाला गाऊया हो सकल जना. आजची मिसा ही पुढील मयत व्यक्तीच्या आत्म्यासाठी आपण अर्पण करत आहोत. स्वर्गवासी क्लाइव अलेक्स तुस्कानो, स्वर्गवासी दुमीबाई सायमन तुस्कानो, स्वर्गवासी कतिबाई लुईस कोरिया, स्वर्गवासी लुईस मिंगू तुस्कानो, स्वर्गवासी ग्रेशी सांतियागो डिमेलो, तसेच जे आज वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी व जे आजारी आहेत त्यांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श लाभावा म्हणून प्रार्थना करूया. आपल्या पॅरिशमधील खिवणी गाव परिवारातील लुईस पीटर परेरा यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करूया. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वर पाठवतो. परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला जेणेकरून आपल्या सगळ्यांचं तारण व्हावं. परमेश्वराने अनेक संदेष्टे पाठवले, राजे पाठवले, त्याचे याजक पाठवले जेणेकरून तारण इतिहासामध्ये त्यांची भूमिका प्रकट व्हावी. परमेश्वराने मरिये मातेला पाठवलं, योसेफाला पाठवलं, अनेक संतांना पाठवलं, प्रेषितांना पाठवलं. कशासाठी? तारण इतिहासामध्ये त्यांची भूमिका प्रकट व्हावी म्हणून. त्याचप्रमाणे परमेश्वर तुम्हाला आम्हाला पाठवतो, म्हणजेच आपली देखील तारण इतिहासातील भूमिका स्पष्ट व्हावी. आणि ती समजण्यासाठी प्रभू परमेश्वराचं बलिदान हे आपल्याला सातत्याने मार्गदर्शन करत असते. या बलिदानामध्ये आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. आपण शांत होऊया, आपल्या अंतकरणाची कवाडे ही उघडूया आणि त्या प्रभूला सांगूया की प्रभू, तुझं स्वर्ग राज्यामध्ये तुम्हाला बोलवलेलं आहेस आणि या स्वर्ग राज्यामध्ये माझी भूमिका प्रकट करण्यासाठी तू मला मार्गदर्शन करतोस. माझ्या हातून घडणाऱ्या अपराधाबद्दल मला क्षमा कर आणि यापुढे तुझं कार्य पवित्र आत्म्यामध्ये करण्यासाठी मला तुझी स्फूर्ती आणि तुझं योगदान चांगल्या प्रकारे प्रकट करता यावं म्हणून ऊर्जा दे. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण पात्र ठरावेत. क्षणभर शांत राहूया. आपल्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल आपण प्रभूकडे दयेची याचना करूया.
सर्वजण एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगाने मी फार पापे केलेले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वरावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालीन जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तू आपल्या प्रेम नियमानुसार सृष्टीला मार्गदर्शन करतोस. आम्हाला सुद्धा त्याचप्रमाणे मार्गदर्शन कर. आम्ही एकमेकावर प्रेम करावे व शेवटी आम्हासाठी तयार ठेवलेल्या सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळवावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. नीतिसूत्रे या पुस्तकातून घेतलेले वाचन. देवाचा प्रत्येक शब्द खरा होतो. त्याचा आश्रय घेणाऱ्यांची तो ढाळ आहे. त्याच्या वचनात तू काही भर घालू नकोस. घालशील तर तो तुझा दोष उघड करील आणि तू लबाड ठरशील. मी तुझ्याजवळ 2 वर मागतो. मी मरणापूर्वी ते मला दे, नाही म्हणू नकोस. व्यर्थ अभिमान आणि लबाडी माझ्यापासून दूर राख. गरिबी किंवा श्रीमंती मला देऊ नकोस. मला आवश्यक तेवढे अन्न खावयास दे. माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अभेर करीन आणि परमेश्वर कोण आहे असे म्हणेन. मी गरीब राहिल्यास कदाचित चोरी करीन आणि माझ्या देवाच्या नावाची निंदा करीन. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. तुझे नियमशास्त्र मला शिकव. तुझे नियमशास्त्र मला शिकव. असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव. सोन्या रुपयाच्या लक्षवादी नाण्यापेक्षा
तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मौल्यवान आहे. प्रतिसाद तुझे नियमशास्त्र मला शिकव. हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे. तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवरतो. प्रतिसाद तुझे नियमशास्त्र मला शिकव. तुझ्या आदेशामुळे सुबुद्धी प्राप्त होते, म्हणून मी प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो. मी असत्याचा द्वेष करतो आणि त्याच्या वीट मानतो, परंतु तुझे नियमशास्त्र मला शिकव. प्रतिसाद तुझे नियमशास्त्र मला शिकव. जय घोष. हालेलुया 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 हालेलुया. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने 12 प्रेषितांस एकत्र बोलावून त्या सर्व भूते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला आणि त्याने त्यास देवाच्या राज्याची घोषणा करण्यास आणि रोग्यांस बरे करण्यास पाठवले. त्याने त्यास सांगितले, प्रवासासाठी काही घेऊ नका. काठी, झोळी, भाकरी किंवा पैसा घेऊ नका. अंगरखेही 2-2 घेऊ नका. ज्या कोणत्या घरात तुम्ही जाल तेथेच राहा आणि तेथूनच निघून जा. जे कोणी तुमचे स्वागत करणार नाहीत त्यांच्या विरुद्ध साक्ष व्हावी म्हणून त्या गावातून निघते वेळेस आपल्या पायाची धूळ झाटून टाका. मग ते निघून सर्वत्र सुवार्ता सांगत आणि रोगी बरे करत गावोगावी फिरू लागले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताडाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर आजच्या वाचनातून आपणास योग्य असं मार्गदर्शन करत असताना 3 प्रश्न समोर आणत आहेत. आपल्या या जीवन प्रवासामध्ये आपल्या जीवनाचं ध्येय आणि लक्ष्य ते काय? या जीवन प्रवासामध्ये आपण कोणत्या वस्तूवर आणि कशावर अवलंबून असतो? आणि या जीवन प्रवासामध्ये आपल्याला अनेक अशा घटनांना, परिस्थितीला सामोरे जात असताना जीवनामध्ये लाभलेलं यश आणि अपयश आपण कशा प्रकारे पचवतो? एका भल्या गृहस्थाने मला फोन करून सांगितलं की फादर, परमेश्वर हा पक्षपाती होऊ शकतो का? परमेश्वर हा भेदभाव करू शकतो का? तर सहज त्याला उत्तर देताना सांगितलं, तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे की या जगामध्ये अनेक अशी लोक आहेत जे गरीब आहेत, जे आजारी आहेत. अनेक अशी लोक आहेत जे श्रीमंत आहेत. अनेक अशा लोकांकडे भरपूर असं बलाढ्य असं सामर्थ्य आहे. मग या थोड्या लोकांकडे एवढं आणि भरपूर अशी लोक आहेत जी गरीब आहेत, जी रस्त्यावर आहेत, जी अनाथ आहेत, ज्यांना खरोखर गरज आहेत, अशी लोक हे परमेश्वराने त्यांच्याकडे दुर्लक्ष का बरं केलेलं आहे? आणि त्याला हसत उत्तर देत असताना मी सांगितलं की आपण आपल्या दृष्टिकोनातून हा समाज पाहतो किंवा हे जग पाहतो. आपण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून पाहत नाही आणि म्हणूनच इकडे आपली फसगत होते.
जेव्हा आपण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा आपल्याला समजते की परमेश्वराने जे काही दिलेलं आहे ते त्याच्या गौरवासाठी आहे. मग तुमचं सामर्थ्य म्हणा, तुमचा अधिकार म्हणा, तुमची संपत्ती, पैसा म्हणा, हा त्याच्या गौरवासाठी आहे. म्हणून जो परमेश्वराच्या दृष्टिकोनातून विचार करतो त्याला समजते की तारणाचा इतिहास नक्की काय आहे. म्हणजे या समाजामध्ये जरी गरीब आपले बंधू भगिनी असली तरी त्यांची सेवा करण्यासाठी या श्रीमंतांना योग्य अशी जबाबदारी दिलेली आहे. जर ते पार पाडत असतील तर परमेश्वराचा नक्कीच गौरव करत आहेत ते, आणि जी करत नसतील तर त्या व्यर्थ अभिमानामध्ये अडकून पडलेला आहे. म्हणून आजच्या या पहिल्या वाचनामध्ये प्रभू आपल्याला सांगत आहे की मला श्रीमंती नको आणि मला गरिबी नको. जेव्हा मी गरीब असेन तेव्हा मी चोरीचा मार्ग, लबाडीचा मार्ग पत्करेन आणि त्याच्यामुळे मी तुझ्या राज्यापासून दूर होईन. जेव्हा मी श्रीमंत असेन तेव्हा व्यर्थ अभिमान माझ्या डोक्यामध्ये, माझ्या अंगामध्ये, अहंकारामध्ये मी रुतून जाईन आणि तुझ्या देवराज्यापासून मी दूर होईन. आणि येथे आपल्याला कळतं की लेखक सांगत आहे की प्रभो मला योग्य तेवढंच दे. म्हणजे आपण परमेश्वरावर विसंबून आहोत. परमेश्वर आपल्यावर विसंबून कसा? जेव्हा आपण त्याच्या शब्दाला होकार देतो, कारण त्याने पाठवलेला आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलं की 12 प्रेषित प्रभू येशू ख्रिस्ताने तयार केले आणि त्यांना पाठवलं. कशासाठी? मोजमजा करण्यासाठी पाठवलं का? त्यांना अधिकार दिला, सामर्थ्य दिलं. कशासाठी? नक्कीच जे त्याच्या आजूबाजूचे असतील त्यांना देखील ईर्ष्या झाली असेल की हे 12 का? पण ज्यांना अधिकार दिलेला आहे, ज्यांना सामर्थ्य दिलेलं आहे, त्यांच्याकडून योग्य जबाबदारीची अपेक्षा देखील आहे, जेणेकरून देवराज्याची घोषणा केली जाईल आणि जे रोगी आहेत त्यांना आरोग्य मिळेल. जेव्हा आपण रोगी हा शब्द मनामध्ये आणतो तेव्हा आपण फिजिकल म्हणजे शारीरिक दृष्टीकडे पाहत असतो. पुन्हा एकदा आपली फसगत होते की आपला दृष्टिकोन हा परमेश्वराच्या परीने असला पाहिजे. म्हणजे जे रोगी आहेत, जे केवळ शारीरिक नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या देखील आपण रोगी होऊ शकतो. आणि म्हणून परमेश्वराने त्याचे हे शिष्य पाठवले, त्यांना अधिकार दिला, सामर्थ्य दिलं, पण त्याचबरोबर त्यांना सांगितलं की देव राज्याची घोषणा करण्यासाठी तुम्हाला पाठवण्यात येत आहे, स्वतःच्या राज्याची घोषणा करण्यासाठी नाही. आणि त्याचबरोबर रोगांना बरे करण्यासाठी तुम्हाला पाठवले जात आहे. जे निरोगी आहेत त्यांना रोगी करण्यासाठी नाही. म्हणजेच प्रभू आपल्या सगळ्यांना एक जबाबदारी देतो आणि ती जबाबदारी स्वीकारून त्या पद्धतीने वागण्यासाठी प्रभू आपल्याला योग्य असं मार्गदर्शन करत आहे. परंतु या जीवनाच्या प्रवासातून जात असताना प्रभू आपल्याला सांगत आहे की तुम्ही कोणकोणत्या वस्तूवर अवलंबून राहणार. येथे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की हे घेऊ नका, ते घेऊ नका. आपण सहज हसू की मग घ्यायचं काय? हे जीवन जगण्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, मग त्या घेऊ नयेत का? सांगायचं तात्पर्य आणि सांगायचा मुद्दा म्हणजे की आपण कोणावर विसंबून आहोत? या वस्तूंवर विसंबून आहोत की जी व्यक्ती ज्याने मला निर्माण केलेलं आहे, ज्याने मला मार्गदर्शन केलेलं आहे, त्या व्यक्तीने मला पाठवलेलं आहे, त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून वस्तू गोळा करण्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये माणसं गोळा करण्यासाठी प्रभू आपल्याला बोलवत आहे, हे लक्षात आणलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना प्रभू आपल्याला सांगत आहे की आपण या जगाचे प्रवासी आहोत, रहिवासी नाहीत. म्हणून सगळं गोळा करून ठेवण्यापेक्षा त्याचा उपयोग हा समाजासाठी झाला पाहिजे. आणि नक्कीच हे होत असताना साथ देणारी माणसं असतील आणि घात करणारी माणसं असतील. आपल्या जीवनामध्ये अनेक माणसं येऊन जातात जे आपल्याला साथ देतात आणि आपला घात देखील करतात. म्हणून प्रभू आपल्या शिष्यांना सांगत आहेत की तुम्ही प्रेषित म्हणून जातात. अशा परिस्थितीमध्ये तुमचं वेलकम होईल, स्वागत होईल. काही ठिकाणी तुम्हाला उभंसुद्धा करणार नाही. असा एक प्रसंग झालेला होता की धर्मगुरू हे विजिटसाठी निघालेले होते आणि विजिट पुढचे 1-2 घरं बाकी होती. तर त्यावेळेला त्या घरचा दरवाजा ठोकण्यात आला. त्या घरच्या व्यक्तीने दरवाजा उघडला आणि सांगितलं आपण कोण? त्यांनी सहज फादर बोलले की मी धर्मगुरू तुम्हाला विजिट करण्यासाठी आलेलो आहे. अशा परिस्थितीत काय ही काय वेळ झाली विजिट करण्याची? फादर सगळं काही सोडून आलेल्या तुला भेटण्यासाठी, तुझ्या समोर जेवणाचा ताट मांडलेला आहे. असो, पण अशा परिस्थितीमध्ये समोरची व्यक्ती कोण आहे, कशासाठी आलेला आहे, ती स्वतःच्या फायद्यासाठी आलेली आहे की आपल्या भल्यासाठी आलेला आहे, हे सुद्धा आपण लक्षात आणलं पाहिजे. म्हणजे प्रभू आपल्याला हे सगळं करत असताना यश दाखवतो आणि त्याचबरोबर अशीही उदाहरणं आपल्या जीवनामध्ये निर्माण करतो की आपल्यासाठी ते आव्हानात्मक असतात.
म्हणून परमेश्वर आपल्या सगळ्यांना त्याच्यावर विसंबून राहण्यासाठी सांगत आहे. जेव्हा आपण त्याच्या शब्दावर विसंबून राहतो तेव्हा परमेश्वर आपली ढाल बनतो. आणि ही ढाल झाल्यानंतर मग जे सामर्थ्य लाभलेलं आहे, जो अधिकार लाभलेला आहे, जे काही आपल्या जवळ आहे ते योग्य प्रकारे संपन्न करण्यासाठी, परिपूर्ण करण्यासाठी परमेश्वर आपला वापर करत असतो. अनेक वेळेला चांगली अशी उदाहरणं आलेली आहेत की युवकांचा कार्यक्रम आहे, संडे स्कूलचा कार्यक्रम आहे, प्रार्थना ग्रुपचा कार्यक्रम आहे. असे असंख्य लोक भाविक आम्हाला भेटतात की सहज सांगतात की फादर काही गरज असेल तर आम्हाला सांगा या कार्यासाठी, कारण परमेश्वराचं कार्य आहे, याच्यासाठी आम्ही नक्कीच उभे राहणार. आणि असे चांगले अनुभव आलेले आहेत जे साथ देणारी माणसं आहेत की त्याच्यामुळे देवराज्याचं कारभार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि त्याचबरोबर देवाचा गौरव आपण एकत्र करू शकतो. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वराने त्याचा पुत्र पाठवला आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी आणि त्याच्यासाठी त्याला किंमत मोजावी लागली. परमेश्वराने तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पाठवलेलं आहे एक संस्कारात राहण्यासाठी आणि सेवाभाव कार्य पूर्ण करण्यासाठी. ती सुबुद्धी सदैव आपल्याला पवित्र आत्म्यामध्ये लाभावी, वस्तूपेक्षा व्यक्तीवर म्हणजेच परमेश्वराच्या शक्तीवर आपण विसंबून राहावे आणि जे काही जीवनामध्ये येईल ते पचवण्याची आपल्याला हिंमत आणि ताकद आणि धाडस लाभावं म्हणून आपण प्रार्थना करूया. अर्पण गीत, गीत क्रमांक 98. जीवन माझे दान तुझेची कसे समर्पित करू मी प्रभुये, कसे समर्पित करू मी. जीवन माझे दान तुझेची कसे समर्पित करू मी प्रभुये, कसे समर्पित करू मी. नैनाच्या ज्योती लावू, प्रकाशाचा पथ दाऊ, नैनाच्या ज्योती लावू, प्रकाशाचा पथ दाऊ. तरीही नैनांचे तेज तुझेची माझे काही नाही, तरीही नैनांचे तेज तुझेची माझे काही नाही. जीवन माझे दान तुझेची कसे समर्पित करू मी प्रभुरे, कसे समर्पित करू मी. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू, आमच्या विश्वासाचे व प्रेमाचे प्रतीक म्हणून आम्ही तुला ही दाणे अर्पण करीत आहोत. यांचा दयेने स्वीकार कर. ही दाणे आम्हासाठी तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त बनव. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभू कडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास. त्याच्याद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेस. म्हणून सर्व सृष्टी मंडळाकडून तुझे आज्ञा पालन व्हावे. ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे व स्वर्गातील संतांनी तुझे आभार मानावेत. हा तुझा हक्क आहे. म्हणून सर्व दूतगणांबरोबर आम्ही सुद्धा तुझे आनंदाने सदा सर्वदा गौरव गीत गातो. आमेन. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा.
प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताडाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतास आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्या क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे, कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. करा तुझ हरी
जगाचे आम्हावर दया कर. हे ईश्वरा समर्पित तो करा तुझं हरीशी पाप जगाचे आम्हाला शांती दे. आम्हाला शांती दे. आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुमच्या तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. ख्रिस्ताची शरीर सत्याच्या आयुष्य आत्म्याचे संरक्षण करून ख्रिस्ताचे रक्त सत्याच्या आयुष्य माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत, गीत क्रमांक 150. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. तुझ्या कृपेने रे होतील फुले पत्थराची. तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेची. तुझ्या कृपेने रे होतील फुले पत्थराची. तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेची. तुझ्या कृपेने रे होतील सर्व दुःखे दूर. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आम्हाला तुझ्या कृपेचे वरदान दे. या समर्पणाद्वारे आम्हाला शक्ती दे. आम्ही साजरा करीत असलेले मुक्ती रहस्य प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. करोना विषाणूमुळे आजारी लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतो. करोना विषाणूमुळे आजारी असलेल्या या विश्वातील वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो.
या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही याचना करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, आपणास आठवण करून देण्यात येत आहे की गेल्या रविवारी कौटुंबिक धर्मशिक्षणावर आपण पवित्र आत्मा त्याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. जर आपण ते पाहिलं नसेल तर या आठवड्यात ते आपण पाहून घ्यावं. येत्या रविवारी 27 तारखेला जे तरुण तरुणी नोव्हेंबर आणि डिसेंबर 2020मध्ये लग्न करणार आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची शिबिर आपल्या चर्चमध्ये आयोजित केली आहे. आणि म्हणून या सर्व तरुण तरुणींनी येत्या रविवारी 27 तारखेला सकाळी 10 वाजता आपल्या चर्चमध्ये उपस्थित राहावे. त्याचप्रमाणे आपण स्त्रियांच्या सोडॅलिटीद्वारे जी स्पर्धा आयोजित केली होती त्यात चांगला प्रतिसाद लाभलेला आहे. त्याबद्दल सर्व सोडॅलिटीच्या सभासदांचे आम्ही आभार मानतो. त्याच्याविषयी आज संध्याकाळी 7 वाजता आपल्याला या ज्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या उमेदवारांचे कलाकौशल्य आपल्या लिंकवर पाहायला मिळतील. कृपया सर्वांनी आवर्जून पाहावे व स्त्रियांना प्रोत्साहन द्यावा. अंतिम गीत.